दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय, पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं. साताऱ्यातील धक्कादायक प्रकार. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी या परिसरात आलेल्या एका पर्यटकाचा अतिशय दुर्दैवी अंत झालाय. महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे घरात डोकावल्याच्या संशयावरून भिगवण येथील अक्षय रमेश जाधव वय वर्ष 24 या युवकाची लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह वाई परिसरातील 4 जणांना अटक केली आहे. आणि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिगवण येथील अक्षय जाधव हा आपल्या मित्रांसोबत पाचगणी परिसरात फिरण्यासाठी आला होता. भोसे येथील एका लॉजवर ते मुक्कामाला होते. दरम्यान अक्षय हा प्रचंड दारूच्या नशेत असल्यामुळे मित्रांनी सुरक्षेचा उपाय म्हणून त्याला राहत्या खोलीत कोंडून ठेवलं. मात्र काही वेळाने अक्षयने खोलीचा दरवाजा उघडून बाहेर धाव घेतली. नशेत असताना त्याने शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. आपल्या घरात अनोळखी व्यक्ती डोकावत असल्याचं पाहून संबंधित मुलीचे वडील आणि त्याचे साथीदार संतप्त झाले. त्यांनी अक्षयला पकडून कोणतीही शहानिशा न करता थेट जीवघेणी मारहाण केली आणि लाकडी दांडके लाथाबुक्क्यांनी त्याला चिखलात पाडून बेदम तुडवण्यात आलं. या अमानुष मारहाणीत अक्षय गंभीर जखमी झाला. मारहाणीची माहिती मिळताच मित्रांनी त्याला तातडीनं उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात हलवले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.